मेष राशी नंबर 1, हा महिना मेष राशीतील जातकांसाठी शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे परिणाम घेऊन येईल. तुमची कमाई चांगली होईल, परंतु खर्चही सोबतच वाढतील, म्हणून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या थोड्या समस्या चिंतित करेल. नंबर 2, आरोग्य संबंधित समस्या तुमच्या मोठ्या चिंतेचे कारण बनू शकते. तुमची मानसिक क्षमता वाढेल. मोठे मोठे निर्णय चांगल्या प्रकारे घेऊ शकाल. व्यापारात यश मिळेल. नोकरीमध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये मेहनतीने लाभ मिळेल. नंबर 3, कोणासोबत वाद होऊ शकतात. प्रेम संबंधासाठी वेळ तणावपूर्वक राहील, तर वैवाहिक जीवनात प्रेमाने भरलेले क्षणाची प्राप्ती होईल आणि जीवनसाथी सोबत जवळकीतेचा अनुभव होईल. नंबर 4, विदेश जाण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकतात. खर्च अधिक होईल. जे आधीपासून विदेशात आहेत त्यांना तिथे उत्तम यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन आरामदायी राहील, तथापि कोणासोबत वादही होऊ शकतात. नंबर 5, हा महिना आरोग्याच्या दृष्टीने काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे. राशी स्वामी मंगळ एकादश भावात बसून चांगले तर आहे, परंतु शनी सोबत स्थित असल्याने काही कमजोरी आहे. यामुळे आरोग्य पीडित होऊ शकते. उपाय आहे, शनिवारी तुम्ही गरिबांना भोजन द्या. वृषभ नंबर 1, हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल महिना राहणार आहे. तुमच्याजवळ धन प्रबळ आणि पुचर मात्रेत येईल. यामुळे तुम्ही आपल्या सर्व कामांना उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकाल. शिक्षणात व्यवधानी उत्पन्न होऊ शकते. तुमचे मन एकापेक्षा अधिक गोष्टींकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा होईल. नंबर 3, तुम्हाला बरेच काही खरेदी करण्याची इच्छा होईल आणि तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला जाणे पसंत कराल. यात्रेने तुम्हाला यश होईल. कार्यक्षेत्रात कुणासोबत वादविवाद करणे टाळा, कारण यामुळे तुमचे करिअर प्रभावित होऊ शकते आणि नोकरीमध्ये समस्या येऊ शकतात. नंबर 4, व्यापार करणाऱ्या जातकांनाही लाभाचे योग बनतील. विदेशी यात्रेची स्थितीही बनू शकेल किंवा तुम्ही एका शहरापासून दुसऱ्या शहराची यात्रा करू शकता. आरोग्य संबंधित समस्या महिन्याच्या उत्तरार्धात पाहायला मिळू शकते. नंबर 5, तुमच्या मनात काही नवीन अज्ञात गोष्टी जाणण्याची इच्छा उत्पन्न होईल, जे तुम्हाला एक उत्तम आणि जिज्ञासू विद्यार्थी बनवेल. आणि जर तुमच्या शंकाचे समाधान झाले तर तुम्ही आपल्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करू शकाल. नंबर 6, कौटुंबिक जीवनात चढ उतार राहतील. भाग्याची साथ मिळाल्याने कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात राहील. हा महिना आरोग्याच्या दृष्टीने मध्यम राहणार आहे. उपाय आहे, तुम्ही श्री सूक्ताचे नियमित वाट केले पाहिजे. मिथुन राशी नंबर 1, हा महिना तुमच्यासाठी मध्यम रूपात फलदायी राहणार आहे. तुमच्या दशम भागात राहू, सूर्य, शुक्र उपस्थित राहतील. येथे राहून सूर्यग्रह दोष निर्मित करतील, जे तुमच्या करिअरसाठी अधिक अनुकूल स्थिती नाही. म्हणून तुम्हाला सावधानी ठेवावी लागेल अथवा कार्यक्षेत्रात समस्या वाढू शकतात. नंबर 2, देवगुरु बृहस्पती वक्री बुद्ध महाराज सोबत तुमच्या एकादश भावात राहून कमाई वाढवण्यात मुख्य योगदान देतील. परंतु 9 एप्रिलला बुद्ध महाराज वक्री अवस्थेत तुमच्या दशम भावात येतील. यामुळे कार्यक्षेत्रात समस्या आणि कौटुंबिक जीवनात असंतोष वाढू शकतो. नंबर 3, कौटुंबिक सदस्यांच्या आरोग्यावरही विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणासोबत वादविवाद घालणे टाळले पाहिजे, कारण भांडणे मारामारीपर्यंतही जाऊ शकते. यापासून बचाव करण्यासाठी स्वतःला शांत ठेवा आणि वादविवाद वाढून देऊ नका. नंबर 4, वैवाहिक जीवनासाठी हा महिना उत्तम राहणार आहे आणि जर तुमचा प्रेम संबंधाची गोष्ट केली तर तुम्हाला त्यात मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील. तुमच्यात प्रेम भावना तर राहील, परंतु बाहेरील दृष्ट्या तुम्ही एकमेकांना समजवण्यात समस्यांचा सामना कराल. नंबर 5, जर तुम्ही विदेशी जाण्याचे स्वप्न पाहत आहे तर तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. विद्यार्थ्यांसाठी महिन्याची सुरुवात अनुकूल राहील. मोठ्या भाऊ बहिणीचे सहयोग मिळाल्याने तुमच्या कार्यात यश मिळेल आणि तुम्हाला खूप आनंद होईल. नंबर 6, नवम भावात मंगळ आणि शनी विराजमान असल्याने दशम भावात राहू, सूर्य आणि शुक्राची उपस्थिती असल्याने स्वास्थ्य संबंधित काही समस्या येऊ शकतात. उपाय आहे, तुम्ही कुष्ठरोगींची सेवा केली पाहिजे. कर्क राशी नंबर 1, हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी काहीसा आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या विविधतेचे परिचय देऊन या आव्हानांपासून बाहेर निघण्याचा रस्ता शोधला पाहिजे आणि तुम्ही सहज यापासून बाहेर निघू शकाल. परंतु महिन्याची सुरुवात
तुम्हाला या कारणाने मानसिक तणाव देऊ शकते. नंबर 2, धन व्यर्थ खर्च होणे आणि शारीरिक समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात. करिअरला घेऊन तुमच्यात अनिश्चिततेचे वातावरण राहील, परंतु लवकरच यापासून निघून तुम्ही यशस्वी होऊ शकतात. तुम्ही विदेशात जाण्याचा यश प्राप्त करू शकतात आणि या गोष्टीत तुमचे बरेचसे जास्त धनी खर्च होऊ शकते. नंबर 3, कार्यक्षेत्रात स्थिती तुमच्या पक्षात राहील, परंतु यावेळी तुमचे संबंध तुमच्या वडिलांसोबत बिघडू शकतात आणि तुम्हाला काही मोठे महत्त्वाचे निर्णय घेणेही टाळले पाहिजे. नंबर 4, भाग्यस्थापनाचा स्वामी देवगुरु बृहस्पती कर्मस्थानात विराजमान होण्याने बनणाऱ्या राजयोगाच्या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उत्तम परिणाम मिळतील. विपरीत परिस्थितीच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या करिअरमध्ये उत्तम प्रदर्शन करू शकाल. यामुळे वातावरण तुमच्या पक्षात कायम राहील. नंबर 5, तुम्ही लोकप्रिय बनाल, समाजात तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल आणि तुमच्या कमाईमध्ये सतत वृद्धी होण्याचे योग बनतील. यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या सुटतील. वैवाहिक जीवनात ताण वाढू शकतो. जीवनसाथीला स्वास्थ्य संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो अथवा तुमच्या सासरी तब्येत बिघडू शकते. नंबर 6, प्रेम जीवनात काही समस्या येऊ शकतात आणि तुमच्या प्रियतमासोबत तुमचे संबंध बिघडू शकतात. म्हणून सावधान राहा. कौटुंबिक वातावरण उत्तम राहण्याची शक्यता आहे. तुम्ही मंगळवारी लहान मुलांना गुळ आणि प्रसाद वाटला पाहिजे. सिंह राशी भविष्य. नंबर 1, हा महिना तुमच्यासाठी समस्यांनी भरलेला राहणार आहे, परंतु नवम भागात बसलेला देवगुरु बृहस्पती पूर्ण महिना तुमचे मार्गदर्शन करत राहील आणि तुम्हाला या आव्हानांपासून कसे बाहेर निघायचे आहे हे समजवण्यात मदत करेल. नंबर 2, तुमचे निर्णय बरेच महत्त्वपूर्ण असतील. तुम्ही जीवनाच्या कठीण आणि महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता असू शकते, तर व्यापार करणाऱ्या जातकांसाठी बरीच सावधानी ठेवावी लागेल, कारण तुमचे व्यावसायिक भागीदारांसोबत संबंध खराब होऊ शकतात. नंबर 3, महिन्याचा उत्तरार्ध अनुकूल राहील. तुमच्यासाठी लाभदायी सिद्ध होईल. धर्मकर्माच्या बाबतीत तुम्ही आवडीने हिस्सा घ्याल. यामुळे समाजात तुमची ख्याती वाढेल. तुम्ही लोकप्रिय व्हाल आणि तुम्हाला धन लाभही होईल. तुम्ही धार्मिक गोष्टींसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत तीर्थयात्रेवरही जाऊ शकतात. नंबर 4, वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. जीवनासाठी व्यवहार आणि स्वास्थ्य तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते. सासरच्या पक्षातही काही अशी स्थिती निर्मित होऊ शकते. यामुळे तुम्हाला सासरी जावे लागेल आणि परिचयांची काळजी घ्यावी लागू शकते. नंबर 5, वैवाहिक जीवन तसे शांतपूर्ण राहील, परंतु कुठल्या संपत्तीला घेऊन वादविवाद वाढू शकतो. प्रेम संबंधात प्रगटता येईल आणि प्रेम संबंध घनिष्ठ बनतील. नंबर 6, तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीने लाभ मिळेल, परंतु अचानक तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामध्ये आर्थिक हानी होऊ शकते. आरोग्य कमजोर राहण्याने तुम्हाला काही चिंता राहतील. लांब यात्रेचा योग बनतील. उपाय आहे, तुम्ही उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुष्पराज रत्न सोन्याच्या मुद्रेत घालून गुरुवारी दुपारच्या वेळी आपल्या तर्जनी बोटात धारण करा. कन्या राशी. नंबर 1, कन्या राशीमध्ये घेतलेल्या जातकांसाठी हा महिना काही चढउताराने भरलेला राहील. तुमच्या व्यापारात उत्तम आणि वाईट दोन्ही प्रकारचे बदल पाहायला मिळतील. म्हणून तुम्हाला आपले कार्यक्षेत्रात खूप सावधानी ठेवावी लागेल, कारण तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला चिंतेत टाकू शकते. नंबर 2, वैवाहिक जीवनातील तणाव आणि संकट राहील. लहान लहान गोष्टींवर घरात वाद होण्याने घरातील शांतता भंग होऊ शकते. प्रेम संबंधासाठी महिन्याची सुरुवात कमजोर राहील, त्यानंतर हळूहळू स्थिती सामान्य व्हायला लागेल. नंबर 3, नोकरी करणाऱ्या जातकांना मेहनतीसोबतच अनुशासनाचे पालन करणे उत्तम राहील. निजी जीवनात प्रेम राहील, परंतु कुणी घरातील व्यक्तींचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्हाला या महिन्यात आपल्या स्वास्थ्यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. म्हणजे काही मोठी समस्या थांबली जाऊ शकते. विदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. उपाय आहे, बुधवारी गाईला हिरवा पालक आपल्या हाताने खाऊ घाला. तुळ राशी. नंबर 1, तुळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी जूनच्या महिन्याची सुरुवात थोडी कमजोरी आहे.
तुमचे खर्च प्रमाणापेक्षा अधिक वाढताना दिसतील, जे तुमच्या चिंतेचे कारण बनतील. यामुळे तुम्हाला मानसिक तणावही वाटेल आणि तुम्हाला वाटेल की कसेही करून याला काबू केले पाहिजे. नंबर 2, प्रेम संबंधात महिन्याची सुरुवात तणावपूर्ण राहणार आहे, म्हणून खूप सावधान राहा. कुठे असं नको व्हायला की तुमचे नाते बिघडेल. वैवाहिक जीवन घालवणाऱ्या जातकांसाठी महिना चांगला राहील. तुम्हाला काही उत्तम परिणामही मिळतील आणि तुमच्या जीवनसाथीचे सहयोग प्राप्त होईल. तथापि अधूनमधून काही वाद होऊ शकतात. नंबर 3, नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम परिणाम मिळतील आणि तुम्हाला यश मिळेल. तुमच्या सहकर्मीचे तुम्हाला पूर्ण सहयोग मिळेल, जे तुमच्या नोकरीमध्ये खूप कामी येईल. व्यापार करणाऱ्या जातकांसाठी हा महिना उत्तम आहे. नंबर 4, धनप्राप्तीच्या उद्देशाने तुमचे प्रयत्न महिन्याच्या सुरुवातीपासून असतील, कारण खर्च अधिक होणार आहे. द्वादश भावात बसलेल्या केतूच्या कारणाने काही वैविध्यतेच नक्कीच येतील, परंतु यात्रेवर जाण्याच्या आधी आपले डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करून घ्या. नंबर 5, विद्यार्थ्यांना शिक्षणात काही समस्या होईल, ज्यामधून बाहेर निघण्यात महिन्याचा पूर्वार्ध वेळ लागेल. उपाय आहे तुम्ही श्री सुकाचा पाठ केला पाहिजे. वृश्चिक राशी. नंबर 1, हा महिना वृश्चिक राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला पोटासंबंधित आजार होऊ शकतात. जर तुम्ही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केला नाही तर आजारी होऊ शकतात. नंबर 2, कमाई चांगल्या होण्याच्या कारणाने तुमचा स्वाभिमान वाढलेला राहील. धर्मकर्माच्या कामात मन लागेल. घरात शांतता राहील. कौटुंबिक जीवन काहीसे तणावात असेल. कुटुंबातील सदस्यांची तब्येत बिघडू शकते. आर्थिक रूपात आव्हानांनी भरलेला राहील. कमाई तर चांगली होईल, मात्र खर्चही अधिक होतील. तसेच आरोग्यही पीडित होईल, त्यावरही खर्च होऊ शकतो, म्हणून सावधानी ठेवणे गरजेचं आहे. नंबर 3, कार्यक्षेत्रात यश मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांनाही उत्तम लाभ होईल. विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उपाय, शनिवारी काळ्या तिळाचे दान केले पाहिजे. धनुराशी. हा महिना धनुराशीतील जातकांसाठी मिळते जुळते परिणाम देणारा राहील, परंतु काही बाबतीत तुम्हाला थोडे सावधान राहणे अपेक्षित राहील. कार्यक्षेत्रात चढ उताराची स्थिती राहील, परंतु व्यापार अनुकूल स्थितीमध्ये वाढेल आणि तुम्हाला आनंद अनुभवाची संधी मिळेल. नंबर 2, स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्याही स्वास्थ्य समस्या असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांचे स्वास्थ्य संबंधित समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. नंबर 3, विदेशी यात्रेची शक्यता खूप कमी आहे, परंतु प्रयत्न करू शकता. या महिन्यात तसे यात्रा होण्याचे योग अधिक असतील. नंबर 4, प्रेम संबंधासाठी वेळ अनुकूल राहील. महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर आहे, तर वैवाहिक संबंधात चढ उताराच्या वेळी प्रेम कायम राहण्याची शक्यता दिसत आहे. नंबर 5, कुटुंबातील लोकांचा हस्तक्षेप तुमच्या निजी जीवनात थोडी समस्या उत्पन्न करू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. आपली प्रतिभा चमकवण्याची संधी द्या आणि खूप मेहनत करा. यामुळे तुम्हाला उत्तर मिळतील. आर्थिक लाभही होईल आणि तुमची आर्थिक स्थिती अनुकूल होईल. उपाय आहे तुम्ही एक उत्तम गुणवत्तेचा पिवळा पुष्पराज रत्न गुरुवारी सोन्याच्या मुद्रेत जडून आपल्या तर्जनी बोटात धारण केला पाहिजे. मकर राशी. नंबर 1, एप्रिलचा महिना मकर राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुम्हाला उत्तम लाभाचे योग बनतील. तुमचे करिअर असो किंवा निजी जीवन, बऱ्याच गोष्टी चांगल्या राहतील, जे तुम्हाला आराम आनंद प्रदान करेल. नंबर 2, नोकरी करणाऱ्या जातकांना उत्तम फळ मिळेल. तुमच्या नोकरीमध्ये स्थिती उत्तम व्हायला लागेल आणि तुम्हाला आपल्या कामावर विश्वास व्हायला लागेल, परंतु कार्यक्षेत्रात आपल्या सोबतच्या कर्मचाऱ्यांपासून सावध राहा. नंबर 3, व्यापार करणाऱ्या जातकांचेही उत्तम लाभाचे योग बनतील. कौटुंबिक जीवनातही तसे संतुष्टी भाव राहील. कुटुंबातील लोक मिळून मिसळून राहतील, परंतु अधूनमधून वादविवादाची स्थिती होऊ शकते. नंबर 4, प्रेम संबंधात अनुकूल वेळ राहील. वैवाहिक संबंधात तणाव वाढू शकतो,
परंतु महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे अनुकूल होण्याची शक्यता कायम राहील. नंबर 5. विदेशात जाण्यात काही समस्या येतील, परंतु काही प्रयत्नानंतर विदेशात जाणे ही सहज होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात काही कठीण समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याची थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. उपाय आहे शनिवारी श्री शनी चालिसाचा पाठ नक्की करा. कुंभ राशी. नंबर 1. कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेल्या राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला जीवनात विभिन्न क्षेत्रात मिश्रित परिणामाची प्राप्ती होईल. नंबर 2. शनी आणि मंगळ महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये विराजमान राहतील. यामुळे स्वास्थ्य समस्या चिंतित करू शकतात. तुमचा स्वभाव विचित्र राहील. तुम्ही लवकर इरिटेट व्हाल आणि कुणालाही वाईट बोलण्यात किंवा वाद घालण्यात मागे हटणार नाही, परंतु यामुळे समस्या होऊ शकतात. नंबर 3. कौटुंबिक जीवनातही तणाव वाढेल. तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत चांगले वर्तन करणार नाही, ज्याचा प्रभाव घराच्या शांततेवर पडू शकतो. नंबर 4. भाऊ बहिणींची स्थिती कायम राहील. यामुळे तुम्हाला लाभ होईल. प्रेम संबंधात हा महिन्यात नवीन प्रगती होण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवनासाठी हा आव्हानात्मक वेळ राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला आणि तुमच्या जीवनसाथीला संयमाने कार्य करावे लागेल. तेव्हाच तुम्ही आपल्या नात्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. नंबर 5. करिअरमध्ये चढ उताराची स्थिती असूनही प्रगती होण्याचे योग बनतील. महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील. काही समस्या समोर येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी मेहनतीनंतरच यशाची अपेक्षा केली पाहिजे. उपाय आहे तुम्ही महाराज दशरथकृत श्रीनील शनी स्तोत्राचे पाठ केले पाहिजे. मीन राशी. नंबर 1. हा महिना राशीतील जातकांसाठी मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहिले पाहिजे, जे विशेष करून आर्थिक आणि शारीरिक रूपात तसेच निजी जीवनात समोर येऊ शकतात. नंबर 2. महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये राहू आणि सूर्य ग्रहाचे योग बनतील, जे तुमचा व्यवहार, तुमच्या शारीरिक स्वास्थ्य आणि तुमच्या वैवाहिक जीवनाला नकारात्मक रूपात प्रभावित करू शकते. द्वादश भावात शनी आणि मंगळाच्या दुष्भावाने पीडित होण्याचे कारणाने वैवाहिक जीवनात बाधा येऊ शकतात. नंबर 3. निजी जीवनात समस्यांना जन्म देऊ शकते आणि आर्थिक आव्हानाचे कारण बनू शकते. तथापि महिन्याच्या उत्तरार्ध अपेक्षाकृत अनुकूल राहण्याने तुम्ही या परिस्थितीमधून बाहेर निघू शकता. नंबर 4. विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांचा सामना करावा लागेल आणि जर तुम्ही यासाठी तयार आहे तर यश नक्कीच मिळेल. नोकरी करणाऱ्या जातकांना अनुकूल परिणामाची प्राप्ती होईल. व्यापार करणाऱ्या जातकांना सांभाळून राहावे लागेल. नंबर 5. कौटुंबिक जीवनात काही तणावानंतर चिंता कमी होईल. विदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यामुळे तुम्हाला आनंद होईल. उपाय आहे तुम्ही बुधवारी संध्याकाळच्या वेळी काळे तीळ दान केले पाहिजे.